तुम्हाला बँक कधी लोन देत नाही माहिती आहे का? 90% लोकांना हे 3 कारणं माहितीच नसतात, म्हणूनच त्यांचा लोन रिजेक्ट होतो. लोन मिळते की नाही मिळते हे तुमच्या पगारावर नाही तर आणखीन 4 गोष्टी आहेत त्यावरती ते अवलंबून असते. 1. तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असलं पाहिजे. तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा कमी असेल तर त्यावेळेस बँक तुम्हाला लोन देताना विचार करते. दुसरा, इन्कम स्टेबिलिटी. तुमची इन्कम आणि तुमचा बिझनेस स्टेबल पाहिजेत. आपण जर दर 2-3 महिन्यामध्ये जॉब चेंज केला किंवा नवीन बिझनेस सेटअप केला तर अशा वेळेस देखील आपल्याला लोन मिळवण्यासाठी अडचण येते. तिसरी गोष्ट, एक्झिस्टिंग लोन. जर आधीपासूनच आपले खूप सारे EMI चालू असतील तर नवीन लोन देताना बँकेकडनं अडचण येऊ शकते. चौथी गोष्ट, डॉक्युमेंट्स अँड बँकिंग. जर आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित असेल आणि आपले बँकिंग, पेमेंट स्लिप, इन्कम ITR सगळे नीट अँड क्लीन असेल तर तुम्हाला लोन इझी होऊ शकते. पण सगळ्यात मोठं सिक्रेट काय माहिती आहे का? काही लोकांचं सिबिल कमी असताना देखील त्यांचं लोन अप्रूव्ड होते, कारण त्यांना योग्य प्रोसेस माहिती असते आणि ते माझ्यासारख्या फायनान्शियल ॲडवायझरच्या सतत संपर्कात असतात. तुमचं लोन अप्रूव्ड होईल की नाही होईल हे फक्त 2 मिनिटात चेक करता येते. आणि अशा फायनान्स संबंधित माहिती दररोज इथेच याच पेजवर शेअर केली जाते, ज्यामुळे आजपर्यंत हजारो लोकांना लोन मिळवण्यासाठी मदत झाली आहे. कदाचित ही माहिती तुम्हाला किंवा तुमच्या मित्रपरिवाराला कामी येऊ शकते. धन्यवाद.